श्री भावार्थ रामायण बालकांड अध्याय 20. श्रीरामानी पण जिंकला. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. नाथ महाराज पुढे जाऊन म्हणतात की प्रभू श्री रामचंद्र धनुष्याला दोर लावण्यासाठी निघाले असताना सर्व लोकांना चिंता वाटू लागली. तेव्हा जनकजी व सीतेला रामाबद्दल ही चिंता वाटू लागली. त्याच वेळेस श्रीरामांना विश्वामित्राने आज्ञा दिली. तेव्हा श्रीराम विश्वामित्रांना वंदन करून सर्व ऋषींना वंदन करून धनुष्याला गुण लावण्यासाठी निघाले. त्यावेळेस राजा रावण अधोन्मुख होऊन बसला होता आणि नाथ महाराज पुढे जाऊन म्हणतात की शिवधनुष्य हे फार जड आहे. त्याचे कारण असे की शिवधनुष्यामध्ये प्रत्यक्ष शिवशंकराचे स्थान असल्याने त्याला जडत्व आले होते आणि शिव हे श्रीरामाचे नामस्मरण करतात, त्यात श्रीरामच उचलणार आहेत म्हणून त्यातील जडत्व निघून गेले आहे. कारण रामप्रभू हे अखंड श्री शिवाचे ध्यान करतात आणि ते धनुष्य उचलण्यासाठी श्रीराम जातात. तेव्हा डाव्या हाताने उचलत असताना जनक राजाला मनात चिंता वाटू लागली. कारण श्रीराम सुकुमार आहेत. ज्याला शिवधनुष्याने घोळसले त्या रावणाची दयनीय अवस्था झाली. आता ह्या सुकुमार रामाची काय होईल या चिंतेमध्ये राजा जनक आहेत. त्याच वेळेस श्रीरामाने धनुष्यवान उचलून गुण लावतो असं म्हटल्यावर विश्वामित्राने श्रीरामाचे कौतुक केले आणि श्रीरामाने एकाच हाताने धनुष्य उचलून गुण लावले. त्याच वेळी धनुष्याचे 2 तुकडे झाले. त्यावेळी सर्व लोक अचंबित झाले आणि त्या धनुष्याचा आवाज धाडकन आला. त्यामुळे सर्व वीरांची दातकिळी बसली. सर्व प्राणी सैरा वैरा पळू लागले. पाताळातील सर्व प्राणी जमिनीमध्ये दडू लागले. शेषाला सुद्धा दचका बसला. सभेतील सर्व राजे मूर्छित झाले. त्यापैकी जनक, विश्वामित्र आणि श्रीराम आणि लक्ष्मण हे सावध होते. त्यातच ज्याचं मन श्रीरामाच्या वरती बिंबलं होतं ती म्हणजे सीता सावध होती आणि तिला आनंद होऊ लागला. त्याच वेळेस कैलासात शिवशंकरांना सुद्धा आनंद झाला. श्रीराम संयमवरासाठी पात्र झाले आणि सभेतील सर्व लोक सावधान झाले आणि जनकाच्या मनातील संशय दूर झाला. मग विश्वामित्राला बोलू लागले की श्रीराम हे दशरथाचा मुलगा आहे, हे महान पराक्रमी आहे असे अनेकांच्या तोंडून ऐकले होते आणि ते आज प्रत्यक्षात पाहायला मिळाले. हे सर्व तुमच्यामुळे घडून आले आहे. तुम्ही धर्मात्मा आहात. तुमच्यामुळे श्रीरामाची आज भेट झाली आणि तुमच्यामुळे माझ्या सीतेला असा पराक्रमी नवरा मिळाला असे म्हणत राजा जनकजी विश्वामित्राच्या पायावरती मस्तक ठेवले आणि पुढे बोलू लागले. हे ऋषीवर्या, माझी कन्या आज तुमच्या साक्षीने रामार्पण केले आहे असं म्हटल्यानंतर विश्वामित्र बोलू लागले. तेव्हा विश्वामित्राने जनकजींना आज्ञा दिली की सीतेला ताबडतोब बोलावून घ्या. म्हटल्या वेळेस त्याच वेळेस सीता हातामध्ये माळा घेऊन उल्हासात येऊ लागली आणि श्रीरामाच्या गळ्यात माळ घातली. त्याच वेळेस पाहणाऱ्यांचे डोळे सुद्धा पुनीत झाले आणि जीव शिवांचे लग्न लावण्यासाठी मुहूर्त काढण्यात आला. उभय पक्षांनी सीता व श्रीरामाच्या लग्नासाठी सज्ज झाले आणि श्रीराम व सीता एकमेकांच्या चेहऱ्यावरती नजर टाकली आणि प्रेमाला आनंदाचा पूर आला व श्रीराम सीता बोहऱ्यावरती विराजमान झाले. ज्यावेळेस सीतेने श्रीरामाच्या गळ्यात माळा घातली तेव्हा राजा रावणाच्या मुखावरती अबकळा दिसू लागली आणि अपमानित झाला. अशा पद्धतीने तेथे सर्वांना आनंद झाला आणि नाथ महाराज एका जनार्दन माऊलीला शरण जाऊन इथेच अध्यायाची सांगता करतात. जय श्रीराम, जय श्रीराम.